चंचल चपळ येता जाता न लगे वेळ. मन म्हणजे काय असं तुम्ही म्हणतात, पण मनाची व्याख्या मी तुम्हाला सांगून जाईल. शास्त्रामध्ये मनाची व्याख्या आली आहे. आपलं एवढं मोठं शरीर आहे, त्या शरीरामध्ये एक वस्तू आहे, त्याचं नाव आहे अंतःकरण. आणि त्या अंतःकरणाचे 4 चतुर भाग पडतात आणि त्या 4 भागांना नावं दिलीत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन एके ठिकाणी थांबत नाही, बुद्धी एके ठिकाणी स्थिर राहत नाही, चित्तही थांबत नाही आणि अहंकार तर विचारू नका. मन किती चंचल. महाराज म्हणतात, आता होत भूमीवर गेलं गेलं आभाळात. नवी नवी खानदेश कवित्री बहिणाबाई चौधरी यांची मनावरती सुंदर अशी कविता आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरियत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, पाण्यावर रे चालल्या वाऱ्याच्या त्या लाटा. मन जयरी जयरी त्याच न्यार रे तंतर, अरे विचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन केवड केवड जसा खाकसाचा दाना, मन एवढ एवढ त्यात भाय मायना. बघा, पूर्वीच्या कविता किती सुंदर अशा कविता होत्या. म्हणायला पण गोड वाटत होत्या, ऐकायला पण गोड वाटत होत्या आणि अर्थ देखील चांगला निघत होता. पण आताच्या कविता म्हणायला पण गोड वाटत नाही, ऐकायला पण गोड वाटत नाही आणि अर्थ सुद्धा चांगला निघत नाही. बघा, ते इंग्लिश मध्ये पोरं येतात, ते म्हणतात ती कविता, जॉनी जॉनी. तुमची पाठ नाही का? बोला मग, जोरात बोला, घाबरू नका. जॉनी जॉनी, यस पापा. ईटिंग शुगर, नो पापा. टेलिंग लाई, नो पापा. ओपनर माउथ, हे हे हे. ही काही कविता झाली का? म्हणायला पण गोड वाटत नाही, ऐकायला पण गोड वाटत नाही आणि अर्थ तर विचारू नका. बरं, या कवितेचा मराठीमध्ये अर्थ काय निघतो बरं? जॉनी जॉनी काय पप्पा, साखर खाल्ली नाही पप्पा, खोटं बोलतो नाही पप्पा, उघड तोंड, हे हे हे. काय महाराज इंग्लिश मीडियम स्कूल निघाल्या. अरे जो सालदारकी भरतो त्याचा मुलगा सुद्धा त्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जातो. आणि तुम्ही पाठवा ना, जरूर पाठवा. शिक्षणाचा हक्क हा प्रत्येकाला आहे. पण इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पाठवत असताना एक विचार लक्षात घ्या. तो विचार म्हणजे तो मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याचा अभ्यास तुम्हाला घेता आला पाहिजे. नाही तर तो मुलगा शाळेतून घरी येतो, पप्पाना म्हणतो, पप्पा यू आर अ डॉंकी. त्या पप्पांचा बघा बघा माझा मुलगा किती मस्त इंग्लिश बोलतो. अरे बाबा, तो तुला गाढव म्हणतोय ना. मम्मी बी एवढी बारी भरते किंवा 2-3 डिग्री देऊन देते. मुलगा शाळेतून येतो, मम्मीला म्हणतो, मम्मी यू आर अ फेलो. त्या मम्मी म्हणते, बघा ताई माझा मुलगा किती मस्त इंग्लिश बोलतो. अगं माय, तू तुला म्हैस म्हणतोय ना. म्हणून पूर्वीच्या कविता सुंदरशा कविता होत्या. म्हणून पहिला मुद्दा देतात, मन एके ठिकाणी स्थिर राहत नाही. दुसरा मुद्दा देतात, तो म्हणजे बुद्धी. बुद्धी सुद्धा एके ठिकाणी स्थिर राहत नाही आणि त्या बुद्धीच्या जोरावर काही लोक देवाला मानत नाही. देव न मानणारा घटक आज सुद्धा जगामध्ये जन्माला येऊन गेला. मी नेहमी म्हणत असते, तुम्ही माना का नका म्हणा, देवाचा देव आपल्या बापाकडून कधीही कमी होणार नाही. कारण की तुम्ही मानला तरी तो देवच आहे आणि नाही मानला तरी तो देवच आहे. देव एकच म्हणतो, तू मुझे मान या ना मान, लेकिन मैं तुझे मानता हूँ क्योंकि तू मेरी दुनिया में रहता है. आणि ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या दारासमोर गर्दी गोळा केल्याशिवाय राहणार नाही. मग डड्डन डड्ड डड्डन डड्डन डड्ड डड्डन. वा वा वा. नास्तिकांचा वर्णा कमी नाही महाराज जगामध्ये. मी नेहमी उदाहरण देत असते, घुबडी घुबडींची सभा भरली. कोण? घुबड. घुबड घुबड माहिती ना? मी घुबडींची सभा सांगते बरं का. तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका, कारण की मला कीर्तन करून पाकिट घेऊन सही सलामत घरी जायचंय. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. असो, घुबडींची सभा भरली. त्या घुबडच्या सभेमध्ये एका घुबडला अध्यक्ष स्थान दिलं गेलं आणि त्या सभेमध्ये प्रश्न मांडण्यात आला की जगात सूर्य आहे का? प्रश्न काय? जगात सूर्य आहे का? बरं, सभा कोणाची आहे? बोला बोला जोरात. सभा कोणाची आहे? घुबडींची आहे. अध्यक्ष कोण आहे? घुबड आहे. प्रश्न विचारणारा कोण आहे? घुबड आहे. उत्तर देणारं कोण आहे? घुबड. ऐकणारे कोण आहे? हा, घुबड. ऐकणारे आपण लोक आहेत ना. तुम्ही घुबड कस काय सांगताय? ऐकणारे लोक आहेत. बरं, सभेमध्ये प्रश्न काय? जगात सूर्य आहे का? उत्तर काय भेटेल? सभा घुबडींची आहे. उत्तर काय भेटेल? बोला बोला, काय भेटेल? नाही. पण जगात सूर्य खरं नाही का? जगामध्ये
सूर्य आहे, पण घुबडला दिवसा दिसत नाही म्हणून ती सूर्य मानत नाही. अशा घुबडच्या जातीची आज सुद्धा जन्माला येऊन गेली की ते देवच मानत नाही. अशी काहींची जड बुद्धी होऊन गेली, जड बुद्धी. तुकाराम महाराज प्रमाण देतात. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड. बरे देवा. तुकाराम महाराज म्हणतात की काही एवढे जड बुद्धीचे त्यांच्यापेक्षा दगड बरे. किती जड बुद्धीचे बरं, एक उदाहरण देते. एक स्त्री होती, एक महिला होती, तिचं फक्त 110 किलो वजन होतं. किती? फक्त 110 किलो वजन होतं. मग ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरना म्हणजे डॉक्टर माझं वजन जरा लईच वाढलंय, कमी करायचंय. डॉक्टर म्हणजे बसा मावशी, मी तुम्हाला औषध देतो. मग डॉक्टरांनी असं सहज विचारलं म्हणे मावशी तुमचा रोजचा जेवणाचा आहार किती, तुम्ही एका टायमाला किती जेवता? मावशी म्हणे काय नाही डॉक्टर, एका टायमाला फक्त 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते, हा माझा रोजचा आहार आहे. त्या डॉक्टर म्हणतात मावशी एक औषध सांगू का? मावशी म्हणलं सांगा ना, त्याच्याकरता झाले. डॉक्टर म्हणतात मावशी तुम्ही 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 चपात्या खा, 10 प्लेट भात खाण्यापेक्षा 5 प्लेट भात खा आणि 6 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 3 प्लेट भाजी खा, हेच तुमचं औषध आहे. त्या मावशी म्हणते डॉक्टर हे औषध जेवणाच्या अगोदर घेऊ का जेवणाच्या नंतर घेऊ? मग म्हणजे बघा इतके जड बुद्धीचे पण काही एवढे बुद्धिवान. त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे पहिला म्हणजे बिरबल आणि दुसरा म्हणजे कालिदास. किती बुद्धिवान होते. बिरबलाचा प्रसंग सांगते. संध्याकाळची वेळ होती. बिरबल हा संध्या करायला बसला होता. जातिवंत ब्राह्मण होता आणि राजधानीवरून बादशाचा हुकूम आला की बिरबल खावीत नाही बोलाया. बिरबलाने ती राहिलेली पूजा तशीच अपूर्ण सोडली आणि राजधानीकडे जायला निघाला. विचारलं बादशाला बादशाह आपने मुझे क्यों बुलाया? बादशाह म्हणे चला संध्याकाळ आहे फिरायला जाऊ. मग बादशाह आणि बिरबल हे फिरायला निघाले. जाता जाता त्यांना एका तुळशीचं झाड लागलं. कशाचं? तुळशीचं. बिरबलाने त्या झाडाला साष्टांग प्रणिपात केला आणि एक प्रदक्षिणा मारली. बादशाहने विचारलं बिरबल ये किसका पेड़ है? बोले तुलसी का है. तो तूने इसे प्रणाम क्यों किया? बोले ये हमारी माता है. तेव्हा बादशाह म्हणतो आप हिंदू लोग कितने कैसे पागल हो, एक पेड़ हमारी माँ कैसे बन सकता है? गेला बादशाह, घेतलं ते तुळशीचं झाड हातामध्ये आपटून तोडून फेकून दिलं. बिरबलाला वाईट वाटलं पण करणार काय? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे बॉस इज ऑलवेज राईट. तो किती मूर्ख असला तरी पण तो बरोबरच असतो कारण तो बॉस असतो. बिरबल म्हणे याचा काटा आता काठीनेच काढायचा. पुढे जाऊन त्यांना एक काचकुरीचं झाड लागलं. माहिती ना तुम्हाला काचकुरी? काचकुरीचं झाड लागलं. बिरबलाने त्या झाडाला लांबून नमस्कार केला. आता याने पुन्हा विचारलं बिरबल तूने से प्रणाम क्यों किया? बोले ये हमारे पिताजी है. आता ज्याला आई सहन झाली नाही त्याला बाप सहन का? गेला बादशाह, घेतलं ते काचकुरीचं झाड हातामध्ये घेतल्याबरोबर त्या झाडाची धूळ त्या बादशाहच्या अंगावरती पडली आणि बादशाह 5-5 फूट उंच उड्या मारायला लागला. बिरबल क्या हुआ? बिरबल क्या हुआ? बिरबल म्हणे बादशाह हमारी माँ बहुत अच्छी है लेकिन अपना बुड्ढा बहुत खराब है म्हणे. इतके बुद्धिवान. दुसरं उदाहरण कालिदास. किती बुद्धिवान होते. कालिदासांच्या आश्रमामध्ये लोक देखील पांडित्य काव्य बोलत होते. कालिदासांच्या आश्रमामध्ये एक प्रसंग घडून गेला. आश्रमामध्ये गॅलरीमध्ये एक तरुण मुलगी उभी होती. त्या मुलीकडून एक मुलगा जात होता. ती मुलगी दिसायला सुंदर होती. त्या मुलाचं लक्ष त्या मुलीकडे गेलं. त्याच्यामुळे तो मुलगा तिच्याकडे पाहतच राहिला. त्या मुलीला वाईट वाटलं. तो मुलगा तिथून जावा याकरता त्या मुलीने त्या मुलाला पांडित्य काव्यामध्ये उत्तर दिलं. ती काय म्हणली लक्षरो ऐका बरं का. ती काय म्हटली रे दुसऱ्या तुझ्या तिसऱ्याच्या पेक्षा काय करतो तरी तुला ते भेटणार नाही.
कारण मी 5ची 6वी असल्यामुळे तू 11 बोट डोक्यावर घेऊन जरी माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझे होणार नाही, जाय म्हणे. तुम्हाला समजलं का? पण समजलं का? कस काय टाळ्या वाजताय तुम्ही? समजलं तुम्हाला? काय समजलं विचार सांगा बरं. नाही समजलं ना? जाऊ द्या. राशी किती? राशी 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 12. कोणत्या कोणत्या मी सांगते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, धनु, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशी. ती काय म्हटली? अरे दुसरी रास आहे वृषभ. वृषभ म्हणजे बैल. ती त्या मुलाला काय म्हटली? अरे बैला, तुझ्या तिसऱ्याच्या पेक्षा काय करतो? तिसरी रास आहे मिथुन. मिथुन म्हणजे विषयिक सुख. अरे बैला, तुझ्या विषयिक सुखाची अपेक्षा काय करतो? तरी तुला ते भेटणार नाही. कारण मी 5ची 6वी असल्यामुळे 5वी रास आहे सिंह, 6वी रास आहे कन्या. मी सिंहाची मुलगी असल्यामुळे तू 11 डोक्यावर घेऊन जरी माझ्या घरी पाणी भरलं. 11वी रास आहे कुंभ. कुंभ म्हणजे गडा. गडा म्हणजे हांडा. हांडा डोक्यावर घेऊन जरी माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझे होणार नाही, जाय म्हणे. आता टाळ्या वाजा. एवढे बुद्धिवान लोक होऊन गेले पण काही लई जड बुद्धीचे. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. दुसरा मुद्दा देतात. बुद्धी एके ठिकाणी स्थिर राहत नाही. तिसरा मुद्दा देतात तो म्हणजे चित्त. चित्त सुद्धा एके ठिकाणी स्थिर राहत नाही. आणि परमार्थामध्ये ही चित्ताची गरज असते. संसारात वित्त, शरीरात पित्त आणि परमार्थामध्ये चित्त, या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि जर परमार्थामध्ये तुमचं चित्त नसेल तर एके ठिकाणी महाराज म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नानी तर्ते व्यर्थ. चित्त एके ठिकाणी स्थिर राहत नाही. माझे चित्त तुझे पायी राहोयसे करी काही धरण्याबाई बवा तारी दातार. आणि मग बुद्धीच्या बाबतीत जरी राहे बुद्धी याचे पायी. आता मन ही पाय जवळ आलं, बुद्धी पाय जवळ आली, चित्त देखील पाय जवळ आलं. मग अहंकार हा नष्ट होतो. म्हणून महाराज म्हणतात देवा माझं मन हे तुझ्या चरणाकडे वळू दे. हेच महाराज म्हणतात देवा माझे मन लाभो तुझे चरणी. देवा माझे मन लाभो तुझे चरणी. देवा माझे मन देवा माझे मन
मागच्या महिला म्हणतो टाळ्या वाजवत नाही. वाजवा सर्वांनी जोरात. मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दी. नाथ बाबांना माहिती होतं की मन हे संसाराकडे धाव घेतं. प्रत्येकाचं मन आहे हे संसाराकडे धाव घेत असतं. वास्तविक तर पाहायला गेले तर या संसारामध्ये एवढं दुःख असूनही मन तिकडे धाव घेतं. किती दुःख आहे या संसारामध्ये मला सांगतात. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती नसाई पाषाण फुटती बैकाप चित्ती भरला असे. आणि ते दुःख तुम्ही जर एखाद्या दगडाला सांगितलं ना तर त्या दगडाचे तुकडे तुकडे होतील. एवढं दुःख त्या संसारामध्ये. नवे नवे माऊली महाराष्ट्रीय ज्ञानोबा सुद्धा उभी देतात. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी जैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. हा संसार किती दुःखाचा आहे. मी नेहमी उदाहरण देत असते. लक्षपूर्वक ऐका. एक नवीन तरुण मुलगा होता. त्याचं नवीन लग्न झालेलं होतं. तो बाहेरच्यांना सांगायचा की माझी बायको जशी चंद्रमुखीच, नुसता बारी भरायचा, घरातून बाहेर निघायचा नाही. मग 6 महिन्यानंतर त्याच्या घरातून रडायचा आवाज येऊ लागला. कशाचा? रडायचा. तो त्याच्या पत्नीचा नाही होता, त्याचा स्वतःचा होता. 6 महिन्यानंतर तो घरातून बाहेर निघाला. बाजूच्या ग्रस्ताला म्हणे माझी बायको जशी चंद्रमुखीच होती म्हणे. पण 6 महिन्यानंतर तिला काय झालं आणि काय नाही. चपात्या लाटायला घेते तर लाटणं बारून फेकते म्हणे, लाटणं बारून फेकते म्हणे. तो ग्रस्त हुशार होता. तो म्हणे का रे तुझ्या सासऱ्यांना मामांना फोन लावून बघ. या इकडून फोन लावला. हा इकडून रडून म्हणतो मामा. तो त्यान दुप्पट ना मामा रडे साजून. बोला जावय बापू. आव म्हणस मामा मी असं तुमनं काय पाप करवतो तुम्ही मला असं फळ दिनं. मी असं तुमनं काय नुकसान करवतो तुम्ही मला असं फळ दिनं. मी असं तुमनं काय गोड मारवतो तुम्ही मला असं फळ दिनं. मामा मी असं तुमनं काय पाप करवतो तुम्ही मला असं फळ दिनं. तेवढा मग थन मामा म्हणत जावय बापू तुमनं ते चांगलं शे. तुम्ही फळ समाय राहणार मी त्यात जाणं झाड समाय राहू मी कथा होई म्हणे. म्हणजे बघा किती दुःखाचा आहे संसार. नवे खानदेश कवित्री बैराबाईजी चौधरी सुद्धा वर्णन करतात. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार दोघा जीवांचा विचार देतो सुखाला होकार आणि दुःखाला नाकार. आमचे काही कीर्तनकार सुद्धा म्हणतात. अरे संसार संसार जस कप बशीच घर बशी बशी आरामशीर कप फिरे दारोदार. बघा मिस्त्री दादा कप बशीची मांडी बनवतात. त्याच्यामध्ये बशीचं फाउंडेशन किती सुंदर असतं. बशी अशी पाठ टेकून आरामशीर बसली असते. कप बिचारा कान धरून टांगलेला असतो. तो करत असतो आखलाड मोराने आखलाड मोराने. बरं पाहुणा आला त्याला चहा द्यायची राहिली. पहिले चहा कशात? तुम्ही जागेत ना बोला बोला. पहिले चहा कशात? कपात. पहिले चटका कोणाला? कपाला. बशीला धक्का अजिबात नाही. बरं तो पाहुणा पण इतका हुशार. त्याच्या हातामध्ये जर आपण कप बशी दिली ना तर 1 2 3 4 5 अशी 5 एकर जमीन त्या बशीच्या नावावर करतो. तेव्हा ती बशी अशी नीटनेटकी बसते. कप बिचारा 3 एकर मास खुसरास. बरं बशी खाली पडली ती फुटली तिला फेकली जाते. पण कप जर खाली पडला तर त्याचा काय तुटतो? कान. तरी बी बिचारा माता मावल्या त्याला शांतता लागू देत नाही. त्याच्यामध्ये लसूणच्या कापूर तरी ठेवतील, मिठाचे दाणे तरी ठेवतील. म्हणजे किती दुःखाचा आहे संसार. आता तुम्हाला ताई संसारामध्ये दुःख आहे मग सुख कसं नाही. शास्त्र सुद्धा सांगतं की संसारामधलं सुख मात्र खोटं आहे पण दुःख मात्र खरं आहे. कसं काय? एक उदाहरण देऊन जाईल. आधी भजन करा. विठ्ठल विठ्ठल हर. विसरूच नका तुम्ही आता कीर्तन संपेपर्यंत. संसारामधलं सुख मात्र खोटं आहे पण दुःख मात्र खरं. एक उदाहरण देते. एक आजोबा होते. आजोबा ते जत्रेमध्ये जात होते. कुठे जात होते? जत्रेमध्ये. आता मी जत्रा शब्द का वापरला? खेड्या गावाची जत्रा असते, तीर्थक्षेत्राची यात्रा असते. मग ते आपल्या गावाच्या जत्रेमध्ये जात होते. जात असताना त्यांना त्यांच्या नातूने पाहिलं. कोणी पाहिलं? नातूने. नातू म्हणलं बाबा मला पण यायचंय. तेव्हा बाबा म्हणले शांत बस.
जत्रेत चाललोय. त्या नातू म्हणतो बाबा मला पण यायचंय. आजोबांनी नातूला सोबत घेतलं, कारण की जे प्रेम आजोबाचं मुलावर नाही, मुलीवर नाही, जावयावर नाही, बायकोवर देखील नाही, ते सर्वात जास्त प्रेम आजोबाचं नातूवर असतं. याला कारण एकच आहे, याला कारण मुलगा म्हणजे मुद्दल आणि नातू म्हणजे मुद्दलाला आलेलं चक्रवाढी व्याज. आणि आजकाल लोकांना काय गोड लागतं बाबा? व्याज. कसं कबूल झाले? व्याज गोड लागतं. मग आजोबांनी नातूला सोबत घेतलं. फिरता फिरता त्यांची सर्व जत्रा फिरून झाली. घरी येत असताना ते एका खेळणीच्या दुकानावरती थांबले. दुकानदार दादानं सर्व खेळणं नातूला दाखवलं, पण नातूला काही खेळणंच पसंत पडत नव्हतं. नातू नाराज झाला. आजोबा म्हणले दुकानदार दादा एखादं चांगलं खेळणं दाखवा ना. तेव्हा त्या दुकानदार दादाने काचेच्या टेबलावरती एक बॉक्स ठेवला. त्याचं झाकण उघडलं आणि त्या बॉक्स मध्ये गोल 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 वेळा दिला सर्प होता. त्याचा फणा असा झाकलेला होता. मग आजोबाने विचारलं दुकानदार दादा हा काय प्रकार? दुकानदार दादा म्हणतात तुम्ही जर याच्यामध्ये बॅटरी टाकली आणि याचं जर बटन दाबलं तर हा साप तिची फणा काढून तुम्हाला दिसेल. नातूला खेळणं आवडलं. नातू म्हणला बाबा तुम्ही या मागून, मी जातो पुढे. कारण की लहान मुलांना सवय असते, एकदा का खेळणं घेतलं रे घेतलं मग ते घरच्यांना कधी दाखवू. नातू म्हणला बाबा तुम्ही या मागून, मी जातो पुढे. गेला पुढे. सर्व घर फिरून आला, पण घरामध्ये कोणीच नव्हतं. घरातले सर्व लोक हे जत्रेमध्ये फिरायला गेले होते. हा एकीकडे बसून विचार करतो. आनंद कोणाशी व्यक्त करावा कळत नव्हतं. तेवढ्या ज्या मुलाची ट्यूबलाईट पेटली. मुलगा म्हणला सर्व जरी जत्रेत गेलेले असतील तरी पण आपली 75 वर्षाची म्हातारी आजी एका खोलीत पडूनच आहे, तिला अगोदर खेळणं दाखवून देऊ. मुलगा जरा आगाऊच होता. आजीच्या खोलीत शिरला. आजी बिचारी आजारी होती, गोधडी पांघरून झोपली होती. हा गेला. आजीच्या छातीवरती बॉक्स ठेवला, झाकण उघडलं आणि आजीला आवाज दिला आजी हे बघ मी काय आणलंय. आजीने तोंडावरची गोधडी काढतात तेवढं त्याने पटकन बॅटरी टाकली, बटन दाबलं. तो साप फुसफुस फडका आजीला दिसला. आजीने डोळे वटारले आणि आजी जोरात बोलली साप. आजी बी साप. आजी जागच्या जागी साप. दृष्टांत संपला. सिद्धांत बघा. साप खरा होता का खोटा होता? गरुडाचा खेळ दिशे क्षणभर, गरुडाचा खेळ दिशे क्षणभर. प्रत्येक प्रमाण झालं की तुम्हाला असं करायचंच आहे. साप खरा होता का खोटा होता? खोटा होता. सापाला पाहून जी आजी मेली ती खरंच मेली का खोटं मेली? खरंच मेली. तसं संसारामधला सुख मात्र खोटं आहे पण दुःख मात्र खरं आहे. म्हणून महाराज म्हणतात संसार व्यसनी पडून दी. असं का म्हणतात? तसं त्यांना म्हणावं लागलं. कारण की आपण लोक संसारामध्ये सुख पाहतो, परमार्थामध्ये आपल्याला दुःख वाटतं. अलीकडे लोक तर कीर्तनामध्ये विनोद शोधायला पाहतात. कीर्तनामध्ये आमचे गुरुजी नेहमी सांगायचे अरे खरा विनोद हा संसारामध्येच आहे. तो म्हणजे फटका सर्वांना बसतो पण कोणीच कोणाला कबलत नाही का? त्यांची अशी वृत्ती झाली आपल्याला जो फटका बसला तो सर्वांना बसायला पाहिजे. कसं काय? एक उदाहरण देते. एक शाळेतील शिक्षक होते. शिक्षक त्या शिक्षकांनी लहान मुलांची सहल काढली. इकडून जाताना मनमाड आणि येवला रोड हायवेवर एक 55 फुटाचा मारुती आहे.
तिथे ती सहल गेली. शिक्षकाने मुलांना खाली उतरवलं आणि सांगितलं, मुलांनो, या हनुमंतरायांचं नीट निरीक्षण करायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारेन. मुलं म्हणले, हो गुरुजी. गुरुजी तिकडे निघून गेले. हे आगाऊ पोरं, मी तर म्हणते चांगल्या चांगल्याच्या नादी लागावे, पण या लहान पोरांच्या नादी कधीच लागू नये. इतके आगाऊ असतात, विचारू नका. एका मुलाला मी प्रश्न विचारला की, का रे बाळा, असा कोणता तारा आहे जो जमिनीवरून सरळ आकाशामध्ये जातो? तो म्हणे, मग तारा जमिनीवरून आकाशात जातो. एवढे आगाऊ. मग तसंच त्या शिक्षकांनी खाली उतरवलं, सांगितलं, मुलांनो, या हनुमंतरायांचं नीट निरीक्षण करायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारेन. मुलं म्हणले, हो गुरुजी. गुरुजी निघून गेले. हे आगाऊ पोरं, पहिला म्हणतो मारुतीचे डोळे किती भारी, दुसरा म्हणतो मारुतीचं तोंड किती भारी, तिसरा म्हणतो मारुतीची छाती किती भारी, चौथा म्हणतो मारुतीचं पोट किती भारी, पाचवा म्हणतो मारुतीची गदा किती भारी, सहावा म्हणतो मारुतीचे दंड किती भारी, सातवा म्हणतो, अरे ते सर्व जाऊ दे रे, पण मारुतीची बेंबी बघा म्हणे किती मोठी बेंबी. हात चढलावरती, आग होता चढलावरती, घातला त्या बेंबीमध्ये हात. पण नेमकं काय झालं होतं, त्या बेंबीमध्ये अनेक दिवसापासून एक विंचू राहत होता. विंचू याने हात घातला, याला ठाका बसलं, याने परत मागे हात आवरून घेतला. खालची मुलं याने विचारतात की काय काय झालं? हा म्हणे, मारुतीने बेंबी थंडी थंडी लागस. खालचे म्हणे, खरंच. दुसरा पण चढला, त्याने पण हात घातला, त्याला पण ठाका बसला. दुसरा पहिल्याकडे पाहतो. पहिला म्हणे, कोणलेच सांगू नको. दुसरा म्हणे, का बरं रे? पहिला म्हणे, आपल्याला जो ठाका बसला तो सर्वांना बसायला पाहिजे, म्हणून मारुतीने बेंबी थंडी थंडी लागस. असं करत करत सर्व पोरांना विंचू चावला. आता मला सांगा, पहिले जर सांगितलं असतं इथे विंचू हात लावू नका, चावला असता का? पण नाही. पहिल्याची वृत्ती तशी होती, तशी काहींची वृत्ती या संसारामध्ये झाली. आपल्याला जो फटका बसला तो सर्वांना बसायला पाहिजे, म्हणून महाराज म्हणतात, संसार व्यसनी पडू नये दे देवा, मला संसाराच्या व्यसनात अडकू देऊ नको. सतत तुझं नामस्मरण घडू दे, संतांचा समागम लाभू दे, हे कार्य माझ्याकडून घडू दे. हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांग.